त्याच खात्याचे मंत्री तर बैठक घेऊ शकतात. उलट मी म्हणेल दुसऱ्या खात्याचे मंत्री सुद्धा अशा पद्धतीनं अधिकाऱ्यांशी काही काम असेल, काही चर्चा असेल तर ते करू शकतात. त्याच्यात फार वावगं आहे राज्यमंत्र्यांनी एखादी बैठक बोलवणं असं मला त्याच्यातलं अयोग्य काही असं वाटत नाही. मग राज्यमंत्र्याचं काम काय? राज्यमंत्र्याचं काय काम? राज्यमंत्र्यांनाही अशा पद्धतीनं धोरणात्मक त्यांच्या सरकारमध्ये त्यांना किती अधिकार असेल मला माहिती नाही, परंतु जनतेच्या कामासाठी राज्यमंत्री अशा बैठका घेऊ शकतात. मी तर म्हणेल CMचं ऑफिसचं सुद्धा काही मत मागवायचं माधुरताने आवश्यकता नाही, असे घेता येतात बैठका. पण एखाद्या कॅबिनेट मंत्र्याच्या पोटात दुखावर राज्यमंत्री बैठक घेतो म्हणून मला असं वाटतं ही यंत्रणा आहे लोकशाहीमधली, हिचा स्वीकार आपण केला पाहिजे. सगळं मीच प्रमुख आहे असं नाही होऊ शकत. प्रत्येक गोष्टी विभागलेल्या आहे, विकेंद्रीकरण झालेलं आहे. काही गोष्टी तर मंत्र्यांना विचारायची गरज नसते. मग कॅबिनेट काय राज्यमंत्री कोणालाच विचारायची गरज नसते. अधिकाऱ्यांच्या स्तरावर काही गोष्टी होत असतात. मग काय याला सुद्धा थोडी तुम्ही थांबवू शकता. मला वाटतं ही सिस्टीम आहे आपली आणि सिस्टीम आपण ॲक्सेप्ट केली पाहिजे. आणि याच्यातलं दोघांनी पण पत्र लिहिणं याच्यातलं महत्त्वाची चूक आहे मी म्हणेल. पण खरं तर दोघांनी एकमेकांना पत्र लिहिणं, तुम्ही एकमेकांना फोन करू शकता, एकमेकांना भेटू शकता, किंवा कॅबिनेट मंत्री राज्यमंत्र्यांना आपल्याकडे बोलवू शकतो, चर्चा करू शकतो, गप्पा मारू शकतो, चहा पाजू शकतो आणि नंतर सांगू सुद्धा शकतो. पण अशा पद्धतीनं पत्र लिहिणं रेकॉर्डवर मला असं वाटतं हे योग्य दोघांचं पण नाही. पण दादा जी चर्चा सुरू होती भाजप आणि शिंदे गटात सगळं काही आलबेल नाही, ते या निमित्ताने पुन्हा एकदा समोर आलं दिसतं. हे पण राज्यमंत्र्यांना अधिकार आहे नाही याच्याविषयी आजच्या नाही, सगळ्या मंत्रिमंडळात अशी चर्चा होत असते. सगळ्या मंत्र्यांना, कोणत्याही कॅबिनेट मंत्र्याला आपले अधिकार काही राज्यमंत्र्याकडे असावेत असं कधीच वाटत नसतं. मला वाटतं एका पक्षाचं ज्यावेळेस सरकार येतं त्यावेळेसच हा अशा पद्धतीनं होऊ शकतं. जेव्हा 2-2, 3-3 पक्षाचे सरकार आल्यानंतर प्रत्येक खात्यामध्ये प्रत्येक पक्षाचा से असावा. म्हणून एखाद्या पक्षाचा कॅबिनेट असला तर दुसऱ्या पक्षाचा राज्यमंत्री सिस्टीम आता आपल्या महाराष्ट्रात काय देशामध्ये झालेली अशी सिस्टीम, मला वाटतं तिचा स्वीकार आपण केला पाहिजे. महायुतीत आलबेल नाही मग या सगळ्या गोष्टी असं म्हणते. आलबेल असल्याशिवाय असं थोडी चालतं. आता समजा मंत्री का राज्यमंत्री फोन करू शकत नाही का? आणि खूपच करवूनच नाही द्यायचं असतं तर मला असं वाटतं संजय शिरसाट यांनी आपल्या विभागाच्या सचिवाला अशा पद्धतीनं सूचना द्यायला पाहिजे होत्या. पत्र लिहिण्याची गरज नव्हती. धनंजय मुंडे जे आहे त्यांना कृषी घोटाळा प्रकरणामध्ये क्लीन चिट मिळालेली आहे आणि वाल्मिक कराड प्रकरणाशी संबंध न आढळल्यास त्यांना मंत्रिमंडळात पुन्हा संधी द्यावी असं अजित पवारांचं विधान आहे. हे पहा, कृषी विभागात तो भ्रष्टाचार झालेलाच आहे. क्लीन चिट कोर्टाने जरी दिलेली असली तरी नैतिकदृष्ट्या बघितलं तर कृषी विभागाचा तो घोटाळा आहेच. आणि वाल्मिक कराड कोणाचा पाठीराखा आहे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे, फक्त परळीला किंवा बीडला नाही. आजही वाल्मिक कराड जेलमधून वेगवेगळ्या गोष्टी करत असतो. एकदा तर माझ्यासमोर एक माणूस बसलेला होता, त्याला फोन आला वाल्मिक कराडचा. मला आश्चर्य वाटलं. जेलमधून आता मी नाव नाही सांगू शकत त्या व्यक्तीचं, पण तो त्याच्या माझ्या समोर फोन आलेला मी पाहिलेला आहे. कोणाला कसं सांगू? आणि सांगण्याचा मुद्दा हा की अशा व्यक्ती ज्यावेळेस असे गुन्हे करतं त्यावेळेस मोठा सपोर्ट असतो आणि हा धनंजय मुंडेंचा आहे, काही लपून राहिलेलं नाही. त्यामुळे मला असं कदापि वाटत नाही की अजितदादा जरी बोलले असतील तरी अशा पद्धतीनं धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळात घेतलं जायचं. म्हणजे वाल्मिक कराडांचा जेलमधून फोन आला होता तुमच्या समोर बसलेले? हो, आला होता. हा गंभीर प्रकार, याच्यात काही तक्रार चालूच आहे. हे चालतंच आहे, हे चालतंच आहे. म्हणजे वाल्मिक कराड अजूनही जेलमधनं लोकांना हो, बिलकुल करतो, बिलकुल करतो. तुम्ही या बाबतीत की काही या प्रकरणात चौकशी व्हायला पाहिजे ना. मी 4 महिन्यापूर्वी सांगितलं होतं, 3 महिन्यापूर्वी चौकशी झाली पाहिजे. काय तिथं सगळंच सरकार त्यांना हे करतात, मग हे राजकीय सपोर्टशिवाय थोडी होऊ शकतं सगळ्या गोष्टी. आणि म्हणून धनंजय मुंडेंचा इथं सगळीकडे रोल आहेच आहे. महाराष्ट्रामध्ये 6,000 कोटींचा रुग्णवाहिकेचा घोटाळा झालाय असा रोहित पवारांचा आरोप आहे. नाही, मला त्याच्यातलं डिटेल्स माहिती घ्यावी लागेल, घोटाळा कसा झाला, काय झाला. परंतु अशा पद्धतीनं जर काही झालं असेल तर त्याला निश्चित आम्ही विरोध करू.
परंतु या विषयाची माहिती घेतलीच पाहिजे. तेच रोहित पवार म्हणताय की मंत्र्यांचे फोन टॅप होत आहे, मोबाईल त्यामुळे आम्हाला बंद ठेवावं लागतंय अशी परिस्थिती आलेली आहे. मला असं वाटतं आपण ज्या गोष्टी बिनधास्त बोलत असू, बिनधास्त करत असू, तर आपला मोबाईल टॅप कोणी केला काय, त्याने फरक काय पडतो? आपण काय चोऱ्या करतो का गुन्हे करतो? त्यामुळे रोहित पवारांना सजेशन देईल की असे फोन टॅप झाले तर घाबरायची काय गरज आहे? आपण चुका करतच नाही तर घाबरण्याची काय गरज आहे? करा, उलटं तर करा म्हणून सांगावं, काय प्रॉब्लेम त्याला? बरं, त्या बहुचर्चित लाडकी बहिणीमध्ये 15,000 पुरुषांनी पण लाभ घेतल्याचं पुढे आलेलं आहे. सरकारनेच पुढे आलंय. पैसे दिल्यानंतर हे पहा, हे सगळं मतासाठी त्यावेळेस केलेली योजना आहे. आता तिच्यातले लूपहोल्स समोर येत आहेत. नियम कायदे त्यावेळेसही होते, परंतु ते पाळले गेले नाही. सरसकट मताच्या प्रलोभनाने सगळे फॉर्म स्वीकृत केले आणि त्यात आता पुरुषांचे झाले असं तुम्ही सांगताय. सरकारने जर पुढे आणलं असेल तर मला असं वाटतं या सगळ्या गोष्टी गंभीर आहे. आता याच्यातून कोणाला वसूल करावं न करावं, अधिकाऱ्याने नीट फॉर्म भरले नाही भरले, या सगळ्या गोष्टी तर चौकशीच्या आहेत. 26 जुलै 2005, 20 वर्ष पूर्ण झाले आज मुंबई वाहून गेली होती. वाटतंय तुम्हाला मुंबई आता त्या धोक्यापासून दूर आहे? आता हे पावसाचं प्रमाण आणि पाऊस कोणत्या वेळेला येतो त्याच्यावर या सगळ्या गोष्टी असतात. मुंबई समुद्राच्या किनाऱ्यावर आहे. भरतीची वेळ, ओहोटीची वेळ, या काळात पाऊस कोणत्या वेळ झालो त्याच्यावर या गोष्टी अवलंबून असतात. आणि मधल्या काळात ह्या सगळ्या 20 वर्षापूर्वी झालेल्या घटनेनंतर मधल्या काळात माननीय उद्धवजींच्या नेतृत्वाखाली, आदित्यजींच्या नेतृत्वाखाली अनेक त्याच्यासाठी उपाययोजना या मुंबईमध्ये केलेल्या आहेत. त्या नीट जर वापरल्या तर मला असं वाटत नाही की पुन्हा 20 वर्षापूर्वीची आठवण मुंबईकरांना होईल. दुसरं एक महत्त्वाचं आहे की संजय राऊत म्हणाले फडणवीसांच्या मंत्रिमंडळात 75% मंत्री युजलेस आणि दरोडेखोर. कोण म्हटलं? हे पहा, आत्ताच्या घडीला महाराष्ट्रातल्या मंत्रिमंडळातल्या कोणत्याच मंत्र्याला अर्थ नाही. सगळा कारभार मुख्यमंत्रीच बघतात. त्याच्यामुळे ते युजलेस आहेच याच्याविषयी काही वेगळं बोलण्याची गरज नाही. आज सगळे निर्णय CMOच घेत आहे, सगळे निर्णय. आणि भारतीय जनता पार्टीचे लोक तर CM ऑफिसला तर विचारल्याशिवाय काही करत नाही आणि याही लोकांना विचारावंच लागतं. म्हणून मंत्री जे आहे पुतळ्यासारखे आत्ताच्या घडीला महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात मुखवटेचे फक्त. हिंदी सक्तीच्या मुद्द्यानंतर आता मराठी चित्रपटांना स्क्रीन मिळत नाही. तुम्ही आणि मनसे पुन्हा या मुद्द्यावरही आता एकत्र येत आहेत, इशारा दिला आहे आंदोलन. नाही, असं कोणत्या मराठी सिनेमाला जर स्क्रीन मिळालं नाही तर अशा निर्मात्यांनी मला असं वाटतं जर आमच्याशी संपर्क केला तर ही स्क्रीन आम्ही मिळवून देऊ. तो त्यांचा अधिकार आहे. आणि कोणी मराठी चित्रपटाला स्क्रीन नाकारत असेल एखादा थिएटरवाला तर मला वाटतं त्यालाही सुद्धा दणका दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही. परमबीर सिंहना क्लीन चिट महाराष्ट्र विकास आघाडी सरकारच्या काळात त्यांच्यावर आरोप झाले होते. कोणावर? ते परमबीर सिंह मुंबईचे CP, त्यांच्यावर बरेच आरोप झाले होते ना. त्यांना सरकारने क्लीन चिट दिलेली आहे आणि त्या प्रदीप शर्मा वगैरेवर आरोपपत्र दाखल केलं. हे पहा, या सरकारला परमवीर सिंहांनी एका कागदावर कोणते पुरावे नसताना अनिल देशमुख सारख्या राज्याच्या गृहमंत्र्यावर कारवाई केली की एका साध्या कागदावर. आणि त्यांनी ही कबूल केलं होतं की माझ्याकडे याचे कोणतेही पुरावे नाही. थोडक्यात सरकारने त्यांचं पत्र आधार घेऊन या सगळ्या गोष्टी केल्या. आणि मग सरकारला एवढं त्यांनी साथ दिली, सरकारची एवढी त्यावेळेसच्या भारतीय जनता पार्टी एवढी साथ दिल्यावर त्यांना क्लीन चिट मिळणं ही काही मोठी बातमी नाही होऊ शकत. बरं, माणिकराव कोकांटेंची गच्छंती, त्याच्यानंतर बऱ्याच मंत्र्यांचा नंबर लागणार, फेरबदल होणार, असं सगळं सुरू आहे. कसं बघताय तुम्ही? विरोधी पक्षाने तोंड भेटवलं. नाही, खरं तर अशा जे मंत्री आहे राज्याच्या मंत्रिमंडळातले, आता माणिकराव कोकाटे विधिमंडळात रम्मी खेळतात, चूक आहे. संजय शिरसाट बॅगांची सुटकेस पडलेली आहे, घरामध्ये कशा पद्धतीत बसलेली, कशी सिगरेट ओढतात, काय आदर्श घेणार लोक? आदर्श काय घेणार अशा लोकांचे? एक गृह राज्यमंत्री आईच्या नावाच्या बारवर धाड पडते. भले तुम्ही चालवायला दिला असेल पण शेवटी नैतिक जबाबदारी आपलीच आहे ना. म्हणून असे लोक मंत्रिमंडळात जर असल्यावर ते मंत्रिमंडळ मला वाटतं तसंच आहे. दादा, काही फोटोग्राफ्स तुम्ही बघितले, संभाजीनगरच्या त्या महिलेला प्रचंड मारहाण झाली आहे, पोलिसांची कुचराई दिसते, काय?
नाही, मी जे बघितलं, एक महिला सातारा परिसरातली शिंदे नामक शिक्षिका आहे माझ्या माहितीप्रमाणे, यांची मुलगी आणि दुसऱ्या एका पालकाची मुलगी यांचे काही शाळेत वादविवाद झाले. शाळेतल्या शिक्षकांनी ते सोडवले सुद्धा माझ्या माहितीप्रमाणे. प्रश्नही मिटला, परंतु एका मुलीच्या पालकांच्या घरी जाऊन ज्या पद्धतीनं मारहाण केली, पोलिसांनी अजूनही त्याची दखल पाहिजे तशी घेतली नाही. मी या मारहाणीचे फोटो व्हिडिओज बघितले, अतिशय वेदनादायी फोटो आहे ते. एका महिलेची अशा पद्धतीनं मारहाण करणे चुकीचं आहे. पोलिसांनी कारवाई करण्याची आवश्यकता आहे. जर अशाच पद्धतीनं गुंडागर्दी समाजात चालली राहिली, लोक कोणी कोणाच्या घरात जाऊन घुसून मारहाण करत राहील, तर कायद्याचं राज्य आहे का? आणि म्हणून मी पोलिसांशी संपर्क साधलेला आहे. पोलिसांनी कारवाई करावी. नाही केल्यास मला असं वाटतं या पोलिसांच्याच विरुद्ध तक्रार करायला आम्हीच पुढे येऊ. राहुल गांधी म्हणले की मी मोदींना भेटलोय, नुसती शोबाजी आहे. बरोबर बोलले. काय बोलले ते? शोबाजीशिवाय या देशामध्ये 11 वर्षांनी काय चालू आहे? या देशात 11 वर्षांनी काय चालू आहे? शोबाजीशिवाय. अच्छे दिन आएंगे, महंगाई बहुत हो गई, देशाचा GDP, देशाचं चलनाचा आताचा दर बाकीच्या आंतरराष्ट्रीय स्तरावर सगळं बघितलं तर नुसता फुगाच येतो. काय सत्य बोलले राहुल गांधी? काय असत्य बोलले? काय झालं 11 वर्षात या देशात? ठीक आहे, चला, थँक्यू. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.